Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. आपण फर्स्ट ग्रॅव्हिटेशन लेसन तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितलंय, पण ह्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जरी कन्सेप्ट क्लिअर असल्या पण त्या प्रश्नांची उत्तरं पेपरमध्ये कसं लिहायचं हे तर तुम्हाला माहिती पाहिजे ना. म्हणून डिटेलमध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या पहिले आणि उत्तरं कशी लिहायची ही पण समजून घ्या. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे सी, राईट द 3 लॉज गिवन बाय केपलर. आता हा प्रश्न 100% पेपरला बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. केपलरचे 3 लॉज लिहा की तुम्हाला 4 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला हा प्रश्न विचारला जाणार आहे. आता याच्याशी रिलेटेड अजून कुठले कुठले पेपरला आतापर्यंत बोर्डाच्या पेपरमध्ये प्रश्न आलेले आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. हाऊ डिड दे हेल्प न्यूटॉन्स टू अराइव्ह ॲट द इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. त्यांनी म्हणजे न्यूटनला केपलरच्या लॉचा कशा पद्धतीने मदत झाला. इनव्हर्स स्क्वेअर ऑफ लॉ ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे तुमचं जे आहे थर्ड लॉ आहे. थर्ड लॉच्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीमध्ये न्यूटनला केपलर लॉचा कशा पद्धतीने ग्रॅव्हिटीचं जे आहे ती सिद्ध करताना कशा पद्धतीने उपयोग झालेला आहे हाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग हा न्यूटनचे 3 लॉ लिहा असो किंवा हाऊ डिड दे न्यूटॉन्स टू अराइव्ह ॲट द इनव्हर्स स्क्वेअर फॉर द ग्रॅव्हिटी असा प्रश्न आला तर केपलरचे 3ही लॉ तुम्हाला लिहायचे आहे. आता केपलर्स लॉवरती अजून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहे. ते प्रश्न पण तुम्हाला सांगते कधी कधी विचारले गेलेले आहे आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं हे पण आपण डिटेलमध्ये समजावून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असेल तर, कारण बरेच बघते की बरेच विद्यार्थी खूप छान व्हिडिओ बघतात, कमेंट्स करतात पण सबस्क्राईब करायला विसरतात. सो सबस्क्राईब नक्की करा, फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर फायदा होत असेल तर लाईक करा, लाईक करणं पण फ्री आहे. ठीक आहे, चला बघूया आपला थर्ड क्वेश्चनचा आन्सर. स्टुडंट, दिस इज फायनली युअर केपलर्स फर्स्ट लॉ. केपलर्स फर्स्ट लॉ पेपरला सिस्टमॅटिक कसा लिहायचा आहे अशा पद्धतीने लिहायचा आहे. डायग्राम पण काढायची. 2 मार्काला आला किंवा 4 मार्काला जरी आला, 4 मार्क्सला तुम्हाला 3ही लॉ लिहायचे आहे आणि 2 मार्काला फक्त केपलर्स फर्स्ट लॉ आला तर अशा पद्धतीने लिहायचं आहे. आता केपलर फर्स्ट लॉची तुम्हाला ट्रिक पण सांगितली आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इक्लिप्स. तुमचे जे प्लॅनेट आहे त्या प्लॅनेटची ऑर्बिट कशी असते, इक्लिप्स असते, इलिप्स असते. इलिप्स म्हणजे काय असते, लंब वर्तुळाकार असते. गोल असते का, नाही. कशी असते, अँड विथ अ सन ॲट 1 फोकाय. मी तुम्हाला काय सांगितलं, फक्त ही ओळी लक्षात ठेवायची. द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स अँड SOF. काय लक्षात ठेवायचं, SOF शॉर्ट फॉर्म सांगितलं तर सन ॲट 1 फोकाय. सन ॲट ला गोल करा, ॲट नाही मग इम्पॉर्टंट, 1 फोकाय. ओके. अर्थ कळला तुम्हाला केपलरच्या लॉचा की जी ऑर्बिट ऑफ प्लॅनेटची सूर्याभोवती फिरण्याची जी ऑर्बिट असते ती काय असते, इलिप्स असते, लंबवर्तुळाकार असते आणि त्याचे 2 फोकल पॉइंट असतात, इथं एक आणि इथं एक. त्याच्यापैकी कुठल्या तरी पॉइंटवरती, कुठल्या तरी एका पॉइंटवरती तुमचा काय असतो, सन असतो. हा आहे तुमचा केपलरचा फर्स्ट लॉ. द ऑर्बिट कसं लक्षात ठेवणार, पाठ नाही करायचं, लक्षात ठेवायचं आहे. द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स अँड विथ SOF सन ॲट 1 फोकाय. विथ सन ॲट 1 फोकाय. इथे तर डायरेक्ट हे लक्षात ठेवायची गरजच नाही. इथे डायरेक्ट काय करायचं, विथ SOF. विथ द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स अँड विथ SOF सन ॲट 1 फोकाय. ठीक आहे. त्याच्यानंतर ही डायग्राम पण काढायची आहे. डायग्राम का महत्वाची आहे, जर तुम्हाला केपलरचे 3ही लॉ लिहायचे असेल तर कॉमन एक डायग्राम काढायची आहे. पण जर तुम्हाला 2 मार्काला तर ही डायग्राम बघा किती सिंपल आहे. डायग्राम काढणं खूप सिंपल आहे. काय करायचं, एक लंबवर्तुळाकार असं काढायचं आहे. मध्यभागी काय करायचं, अशा पद्धतीने सन काढायचं आहे. सन काढल्यानंतर बघा इथे एक डिस्टन्स दाखवायचं सारखं, इथे एक असं काहीतरी डिस्टन्स दाखवा आणि इथं काय करा, हे डिस्टन्स दाखवा. याला नाव द्या ABCDE आणि F. ठीक आहे. मध्ये S म्हणजे S फॉर सन. ठीक आहे. आणि याला पेन्सिलने कलर करा. याला काय करा, तुम्ही पेन्सिलने, तुमची पेपरला पेन्सिल देणार आहे, या पेन्सिलने याला कलर करा. झाली ही तुमची डायग्राम. ठीक आहे. डायग्राम काढणं पण सोपं आहे. ABCDEF नाव द्या. 3 ठिकाणी 3 डिस्टन्स दाखवायचे आहे. इन फिगर इट शोज द इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. म्हणजे तुमची प्लॅनेटची सूर्याभोवती फिरण्याची जी इलिप्टिकल ऑर्बिट आहे ती फिगरमध्ये आम्ही दाखवलेली आहे. आणि S फॉर दी सन, S डिनोट्स फॉर सन. यस काय इंडिकेट करतो, S फॉर द सन. सो अशा पद्धतीने केपलर्स लॉ कसा लक्षात ठेवायचा, केपलर्स लॉ. आता हे तुम्ही सगळं गायब करा, हे तुमच्या समोर नाही असं समजा. आता केपलर्स लॉ कसा लक्षात ठेवायचा आहे, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट. काय म्हणतात केपलरनी त्यांच्या पहिल्या लॉ मध्ये, केपलरनी लॉ कोणाविषयी सांगितले, केपलरनी लॉ सांगितले आहे प्लॅनेट्स आणि सन विषयी. मग पहिल्या लॉ मध्ये काय म्हणतात, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स
with SOF, sun at one foci. In the figure we show the elliptical orbit of the planets around which is revolving around the sun, and S denotes for the sun. ठीक आहे, ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना. सो अशा पद्धतीने केपलर्स फर्स्ट लॉ आपला इथे क्लिअर झालेला आहे. अँड स्टुडंट फायनली दिस इज युअर सेकंड केपलर्स लॉ. केपलर सेकंड लॉ अशा पद्धतीने तुम्ही हा लिहायचा आहे. त्याच्यामध्ये पण आपण 3 पॉईंट करणार आहोत. डायग्राम सेमच आहे, पहिल्या लॉसाठी, दुसऱ्या लॉसाठी, तिसऱ्या लॉसाठी. डायग्राम काढणं तुम्हाला सांगितलं आहे. डायग्राम काढणं किती सोपं आहे आता हे तुम्हाला मी क्लिअर केलं आहे. मग आता केपलर सेकंड लॉची सुद्धा तुम्हाला ट्रिक सांगितली आहे. दॅट इज द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. लाईन, आता हा सन आहे आणि हे काय आहे, हे प्लॅनेट फिरत आहे. द लाईन जॉईनिंग द, बघा हे तुमची इलिप्टिकल ऑर्बिट आहे. त्याच्यानंतर हा तुमचा मध्यभागी काय आहे, तुमचा सन आहे. प्लॅनेट्स तुमचे त्याच्याभोवती फिरत आहे. मग द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन यांना जोडणारी रेषा म्हणजे ही रेषा, म्हणजे ही रेषा, यांना जोडणारी रेषा. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे काय सांगितलं, म्हणजे समजा हा प्लॅनेट आहे, ह्या प्लॅनेटने एका तासामध्ये इथे 3 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं असेल, तर पुढच्या एका तासामध्ये पण हे जे डिस्टन्स आहे ते पण DC जे डिस्टन्स आहे ते पण 3 किलोमीटर असणार आहे. EF जे डिस्टन्स आहे ते पण 3 किलोमीटर असणार आहे. म्हणजे काय असणार आहे, इट कव्हर्स द इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. त्याने जे कव्हर केलेलं जे अंतर आहे, म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय असणार आहे, सेम असणार आहे. मग आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची, मी तुम्हाला काय सांगितलं, द लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट इज सीट सांगितलं ना, सीटचा फुल फॉर्म काय सांगितलं तुम्हाला, स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. काय करायचं, SEA तर सिंपल आहे, मधलं जे सेंटेन्स आहे ते गायब करायचं आहे. स्वीप्स इक्वल एरियाज, स्वीप्स म्हणजे काय, कव्हर. जर तुम्हाला शब्द आठवला नाही तर कव्हर पण सांगितलं मी. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. ओके, क्लिअर सगळ्यांना. पाठ करायचंय का आपल्याला, नाही, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कायमस्वरूपी. आणि केपलर्स लॉ तुम्हाला कधी कोणीही विचारलं की केपलर्स लॉ काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. केपलर्स लॉ हे प्लॅनेट आणि सन यांच्यामधलं जे आहे कॉम्बिनेशन आहे किंवा त्याच्यामधलं जे आहे रचना ते दाखवण्यासंदर्भात हे केपलरचे लॉ आहे. नंतर फर्स्ट लॉ मध्ये तर तुम्हाला SOF लक्षात राहणार, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स अँड SOF सन ॲट वन फोकाय, हा तुमच्या लक्षात राहणार आहे. आता केपलर सेकंड लॉ काय लक्षात ठेवायचं, लाईन जॉईनिंग. पहिले त्यांनी काय सांगितलं, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन. आता एखादा म्हणेल टीचर माझं सन पहिली लिहिलं गेलं आणि प्लॅनेट नंतर लिहिलं गेलं, प्लॅनेट पहिलं लिहिलं सन, कसंही लिहा, सन आणि प्लॅनेटला जोडणारी रेषा, प्लॅनेट किंवा सनला जोडणारी रेषा. इथे तुमचं हे प्लॅनेट अगोदर लिहून गेलं आणि सन उलट पालट झालं तरी काही चुकणार नाहीये. ओके, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन सीट स्वीप्स इक्वल एरिया इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. काय लक्षात ठेवायचं, ही एवढी लाईन लक्षात ठेवा आणि पुढे काय लक्षात ठेवा, सीट. पहिल्याची ट्रिक काय सांगितली, SOF, पहिला केपलर्स लॉ. दुसऱ्याची ट्रिक SEA, सीट वरती बसतो ते. ठीक आहे, लक्षात राहील तुमच्या. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन सीट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. ठीक आहे, मग आता पुढे सेकंड पॉइंट मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, A to B, C to D आणि E to F आर द डिस्प्लेसमेंट ऑफ प्लॅनेट इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. हे काय आहे, या प्लॅनेटचं डिस्प्लेसमेंट आहे. याने एवढं डिस्टन्स कव्हर केलं, याने एवढं डिस्टन्स कव्हर केलं आणि याने एवढं डिस्टन्स इथे कव्हर केलं आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही दाखवा. आणि थर्ड पॉइंट मध्ये काय लिहायचं आहे, थर्ड पॉइंट मध्ये आपल्याला लिहायचं आहे की हे जे डिस्टन्स आहे ते सेम आहे. देअरफोर तुम्ही काय लिहू शकता, एरिया ASB इज इक्वल टू कुठल्या एरियाशी, CSD is equal to area CSD is equal to area ESF is equal to area ESF. हे पण लिहायचं आहे. सेकंड लॉ मध्ये काय करायचं, हे तिघही एरिया जे आहे
बिकॉज इट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणून हे जे तीनही एरिया आहे 2 किलोमीटर, हे 2 किलोमीटर, हे पण 2 किलोमीटर किंवा काही जे असेल ते अंतर हे तुम्ही दाखवायचं आहे. क्लिअर सगळ्यांना? केपलर सेकंडला अवघड वाटतं का? नाही, खूप सोपं आहे. डायग्राम तर तुमच्या लक्षात आले. डायग्राम काढणं तुम्हाला सांगितलं, फक्त एक हे काढायचं, त्याच्यानंतर मध्यभागी सन काढायचा, नंतर इथे एक डिस्टन्स, त्याच्यानंतर इथे एक डिस्टन्स, त्याच्यानंतर इथे एक डिस्टन्स काढायचं, ए बी सी डी ई आणि एफ नाव द्यायचं आणि याला रंग देऊन टाकायचं. झाली डायग्राम. डायग्राम तर किती सोपी आहे, कारण की तिन्ही लॉला तुमचे डायग्राम काय आहे? एकच आहे. पहिलं SOF लक्षात राहिलं, दुसरं सीट, दॅट इज द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. लक्षात काय ठेवा? डोळे बंद करा तुम्ही आणि लक्षात ठेवा. कसा हा लक्षात ठेवायचा आपल्याला? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन सीट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता याला काय म्हणतात? लॉ ऑफ एरिया सुद्धा म्हणतात. राईट डाऊन द केपलर्स लॉ ऑफ एरिया. असा जर प्रश्न आला तर काय लिहिणार? हेच उत्तर लिहिणार आहात. कारण का? इथे एरिया शब्द आहे, कारण एरिया त्यांनी कव्हर केलेलं आहे ना, इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये कव्हर केलेलं आहे, म्हणून याला लॉ ऑफ एरिया सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर हे डिस्टन्स दाखवा, A to B, C to D आणि E to R द डिस्प्लेसमेंट बाय दी प्लॅनेट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम दाखवा. त्याच्यानंतर हे तिघही जे एरिया आहे ते सेम दाखवा. झाला तुमचा केपलर्स सेकंड लॉ. 2 मार्काला येऊ द्या किंवा 4 मार्काला येऊ द्या, असे 3 पॉईंट आणि त्याची डायग्राम जी आहे ती छानपैकी तुम्ही लक्षात राहणार आहे का तुमच्या? आणि तुम्हाला ही मेथड आवडते का? पेपरला आपल्याला महत्वाचं उत्तर लिहिता येणं खूप गरजेचं आहे. आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतात पण आपल्याला मांडता येत नाही. अशा पद्धतीने सिस्टमॅटिक लिहिलं ना, बोर्डाचे जे परीक्षेमध्ये बोर्डामध्ये येतात ना जे मुलं ज्यांना खूप सारे पर्सेंटेज 98, 99, काही काहींना 100% मिळतात, एकदम सिस्टमॅटिक पेपर असतात. अक्षर सुंदर काढलेलं असतं, मस्त डायग्राम काढलेले असतात, नंतर जे महत्वाचे आहे ठिकाणी अंडरलाईन केलेली असते. समजा सेकंड लॉ त्याच्या खाली अंडरलाईन करायचं. अशा बारीक बारीक गोष्ट तुम्ही काय करायच्या? लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, सेकंड लॉ पण झालेला आहे. लेट्स मूव्ह टू थर्ड लॉ. सो स्टुडंट, हा आहे तुमचा केपलरचा थर्ड लॉ. पण केपलरच्या थर्ड लॉ मध्ये तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला आहे याच्यामध्ये बघा, व्हॉट इज केपलर थर्ड लॉ. केपलरच्या थर्ड लॉ वरतीच आपल्याला जे न्यूटनचं जे डेरिव्हेशन आहे ते प्रूफ करायला लावलेलं आहे. व्हॉट डिड दे हेल्प न्यूटन टू अराइव्ह ॲट द इनव्हर्स स्क्वेअर ऑफ लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ते काय आहे तुम्हाला समजावून सांगते. पहिलं केपलर्स थर्ड लॉ कसा लिहायचा हे समजून घ्या. आता केपलर्स थर्ड लॉ काय म्हणतो? द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्युशन ऑफ अ प्लॅनेट. आता हा टी म्हणजे काय तुमचा? टी म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्युशन आहे. टी इज इक्वल टू पिरियड ऑफ रिव्होल्युशन. मग याचा स्क्वेअर, याचा काय करायचा? स्क्वेअर करायचा. सिंपल आहे. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्युशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन. प्लॅनेट कोणाभोवती फिरतात? सूर्याभोवती. अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू. कशाशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे? क्यूब ऑफ दी आर. क्यूब ऑफ दी आर म्हणजे काय रे? प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे सन आणि प्लॅनेट यांच्यामधलं जे मेन डिस्टन्स किती आहे त्याच्या काय असतो? तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. हा आहे तुमचा साधा सोप्पा केपलर्स थर्ड लॉ. लक्षात कसं ठेवायचं? पाठांतर करायचं नाहीये आपल्याला. काय करायचं? कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. काय? टी स्क्वेअर इज इक्वल टू आर क्यूब. तुम्हाला टीचर तुम्ही म्हणताय की पहिला जो केपलर्स लॉ आहे त्याच्यामध्ये SOF ट्रिक लक्षात राहील, सन ॲट 1 फोकाय लक्षात राहील, सीट दुसऱ्या लॉ मध्ये सीट म्हणजे स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, हे पण लक्षात राहील. तिसऱ्याच्या मध्ये तुम्ही सांगतात हे लक्षात राहील. पण टीचर याचा अर्थ काय आहे? अर्थ लक्षात ठेवा. टी म्हणजे काय? पिरियड ऑफ रिव्होल्युशन आहे आणि आर म्हणजे काय? मीन डिस्टन्स. दॅट इज मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. सन आणि प्लॅनेटचं जे मीन डिस्टन्स आहे त्याचा अर्थ आहे आर. मग ते तुम्हाला हे 2 कन्सेप्ट लक्षात पाहिजे. म्हणजे आता हे माहितीच पाहिजे तुम्हाला. टी म्हणजे काय? पिरियड ऑफ रिव्होल्युशन. आर म्हणजे काय? मीन डिस्टन्स ऑफ सन अँड प्लॅनेट. सन आणि प्लॅनेट मधलं मीन डिस्टन्स. क्लिअर सगळ्यांचा? मग टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. आता हे शब्दामध्ये कसं लिहायचं? दॅट इज द कसं लिहायचं? द स्क्वेअर ऑफ. लक्षात कसं ठेवायचं? इथून सुरुवात लक्षात. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्युशन. पिरियड ऑफ रिव्होल्युशन कशाचा? ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्युशन. आता हे लक्षात ठेवण्याची तुम्हाला ट्रिक सांगते कसं लक्षात ठेवायचं. या दोघांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, या दोघांचं मिनिंग माहिती आहे. पहिले काय करायचं? अशा पद्धतीने स्क्वेअर घ्यायचा. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्युशन ऑफ दी प्लॅनेट अराउंड दी सन. कशाचा आहे? पिरियड ऑफ रिव्होल्युशन कशाचा आहे? प्लॅनेटचा सूर्याभोवती फिरण्याचा पिरियड ऑफ रिव्होल्युशन. द पिरियड ऑफ रिव्होल्युशन ऑफ दी planet around sun is directly proportional to the cube of r काय आहे? the mean distance between planet and sun. the cube of the mean distance between planet from the sun.
ठीक आहे, झालं, लक्षात राहील सगळ्यांच्या. कसं लक्षात ठेवायचं, ट्रिक लक्षात ठेवली, दॅट इज टी म्हणजे काय, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. कशाचा, द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन. आर म्हणजे काय, द मेन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम दी सन. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. मग लक्षात कसं ठेवणार, द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ the period of revolution, the square of, काय लक्षात ठेवायचं, the square of period of revolution of a planet around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. लक्षात राहील का? लक्षात राहणार असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये लिहा, केप्लर्स थर्ड लॉ काय आहे. केप्लर्स थर्ड लॉ काय आहे, टी स्क्वेअर इज इक्वल टू आर क्यूब. लक्षात पटापट डोळे बंद करून अशा पद्धतीने लक्षात ठेवा. टी स्क्वेअर काय सांगितलं, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कशाचा, प्लॅनेट अराउंड दी सन. नंतर आर क्यूब म्हणजे काय, द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम दी सन. मग काय लिहायचं, टीचरांनी काय सांगितलं, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम दी सन. झाला थर्ड लॉ तुमच्या लक्षात राहील. पुढे मग आता आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. ॲव्हरेज म्हणजे काय, ॲव्हरेज आणि मीन सारखंच आहे. ॲव्हरेजच्या ऐवजी मीन लिहिलं तरी चालणार आहे इथे. मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. टी हा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे. मग आपला केप्लर्स थर्ड लॉ काय म्हणतो, टी स्क्वेअर इज इक्वल टू आर क्यूब. आता आपण याला असं पण म्हणू शकतो, कसं म्हणू शकतो, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. असं पण आपण लिहू शकतो, लिहायचंच आहे ते, इज इक्वल टू के. अँड देअरफॉर के इज अ कॉन्स्टंट. के काय आहे, कॉन्स्टंट. आपण बघा डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रपोर्शन करायचं असेल तर काहीतरी कॉन्स्टंट मानत असतो. सो अशा पद्धतीने तुमचा जो केप्लरचा थर्ड लॉ आहे, या थर्ड लॉमध्ये पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही लॉ लिहा, दुसऱ्या पॉईंटमध्ये आर काय आहे, टी काय आहे, आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये तुम्ही काय करा, लॉ लिहा. आता आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर बघायचं आहे, हाऊ डिड दे हेल्प न्यूटन टू अराइव्ह ॲट द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना, समजतंय का? समजत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगते, खूप कष्टाने व्हिडिओ बनवते, त्याच्यामुळे लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा पाठवा, म्हणजे त्यांना सुद्धा 10वीला चांगले मार्क्स पडले. ॲटलिस्ट प्रॉमिस करा 5 फ्रेंड्सला तरी पाठवा तुमचे. स्टुडंट, आता आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. हाऊ डिड दे हेल्प न्यूटन टू अराइव्ह ॲट द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे आपल्याला प्रूफ काय करायचं, एफ इज इनवर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. कशाने, केप्लरचा थर्ड लॉ वापरून आपल्याला काय करायचं आहे, हे प्रूफ करायचं आहे. मग आता हे प्रूफ करण्यासाठी काय करावं लागणार आहे, बघा एक छानशी काय करूया, एक छोटीशी डायग्राम काढा तुम्ही. एक छोटीशी अशा पद्धतीने काय करायचं, तुम्हाला हे जर 3 मार्काचं सेपरेट क्वेश्चन आलंय केप्लर्स लॉच्या या थर्ड लॉच्या आधारे तुम्हाला हे प्रूफ करण्यासाठी. मग काय करायचं, ही ऑर्बिट आहे समजा, त्याच्यानंतर मध्यभागी काय आहे, तुमचा सन आहे, त्याच्यानंतर इथे हा प्लॅनेट त्याच्या भोवती रिव्हॉल्व करतो आहे, आणि आर आहे रेडियस. आर काय आहे, रेडियस आहे. अशी साधी सोपी डायग्राम काढायची आहे. या डायग्रामला नाव काय देणार तुम्ही, ही काय आहे, सर्क्युलर मोशन ऑफ द प्लॅनेट. सर्क्युलर मोशन ऑफ द प्लॅनेट अराउंड सन. सूर्याभोवती गोल 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 तो प्लॅनेट फिरतोय, गोल गोल नाही, इलेप्टिकल. ठीक आहे, ही तुमची डायग्राम काढली. त्याच्यानंतर आता एक्सप्लेन कसं करणार, मग आता तुम्ही सगळं लिहून घ्या. लेट्स अज्युम द ऑर्बिट. लेट्स अज्युम, पहिल्या पॉईंटमध्ये लिहा, लेट्स अज्युम प्लॅनेट P revolves, फिरतोय त्याच्याभोवती, revolves around sun. S denote the, here सेकंड पॉइंट मध्ये काय लिहिणार तुम्ही, काय काय लिहिलेलं आहे तिथे. हिअर S denotes the position of sun, पोझिशन ऑफ दी सन दाखवत आहे S. ओके, त्याच्यानंतर P इज द प्लॅनेट, P इज द प्लॅनेट. त्यानंतर R इज द, R काय आहे, या ऑर्बिटची रेडियस. ओके, रेडियस ऑफ ऑर्बिट. किती सिंपल आहे. जर तुम्हाला प्रूफ करायचं आहे, काय करा, एक सर्कल काढा, सन, प्लॅनेट आणि मध्ये रेडियस दाखवा. ठीक आहे, लेट्स अज्युम प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आता थर्ड पॉइंट पासून आपण काय करतोय, प्रूफ करायला सुरुवात करतो आहे. आता सगळ्यांना माहिती आहे फोर्सचं जे आहे, फोर्सचा फॉर्म्युला काय आहे सांगा बरं. F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन R. हा काय आहे तुमचा फोर्सचा फॉर्म्युला आहे. बट
v इज इक्वल टू तो जो v आहे त्या v काय करतो आहे, हा जो प्लॅनेट आहे याच्या भोवती असा सर्क्युलर याच्यामध्ये फिरतो आहे. मग ही जी v आहे फोर्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सेंट्रिपिटल फोर्सचा हा फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू mv²/r. पण हे जे डिस्टन्स कव्हर आहे आता याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे केंद्राच्या दिशेने काय केलेला आहे, फोर्स लावलेला आहे. मग आता हा जो प्लॅनेट आहे तो प्लॅनेट काय करणार आहे, त्याचा जो फोर्स आहे कुठे लागणार आहे, या सेंटरकडे अशा पद्धतीने सेंट्रिपिटल फोर्स लावणार आहे. मग ही जी व्ही डिस्टन्स कव्हर काय येणार आहे, त्याच्या सर्कम्फरन्स एवढं व्ही ची व्हॅल्यू व्ही इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. व्ही इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम माहिती तुम्हाला, डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. पण डिस्टन्स काय किती कव्हर करणार आहे तो प्लॅनेट, याच्या सर्कम्फरन्स एवढं. आणि सर्कम्फरन्स आपण कशाने काढतो, 2πr. सर्कम्फरन्स आपण कशाने काढत असतो, 2πr. मग डिस्टन्स काय लिहिणार तुम्ही इथे, सर्कम्फरन्स एवढं 2πr आणि टाइम काय लिहिणार, t लिहिणार. मग आता काय मिळालं आपल्याला, v ची एक व्हॅल्यू मिळालेली आहे, v इज इक्वल टू 2πr अपॉन t ही व्हॅल्यू मिळालेली आहे. मग आपण याला काय करूया, इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. ओके, पुट v इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये काय करूया आपण, ती व्हॅल्यू पुट करूया. कशा पद्धतीने, F इज इक्वल टू mv². v² ऐवजी आपण याचा स्क्वेअर करूया, 2π² अपॉन टी. तसं लिहिते अपॉन टी याचा पण स्क्वेअर करावा लागणार आहे आणि परत याचा पण खाली टी. ओके, याचा काय करणार आहे आपण आता इथे, आणि इथे आर पण आहे बरं का, आर हा टी नाही, इथे हा आर आहे. ठीक आहे, सो याचा स्क्वेअर करणार. आता याचा स्क्वेअर कसा करायचा समजून घ्या, तुम्ही नीट समजून घ्या. मी काय केलं, फक्त ह्या v² ऐवजी ही व्हॅल्यू टाकलेली आहे. m ॲज इट इज राहणार आहे. 2 चा स्क्वेअर काय होणार आहे बाळांनो, 4 होणार आहे. पाईचा स्क्वेअर π² होणार आहे. हो, त्यानंतर r चा स्क्वेअर r² होणार आहे. त्यानंतर t चा स्क्वेअर t² हा अपॉन आहे म्हणून t² ला मी खालीच लिहिते आणि इंटू आर आहे, इंटू आर अशा पद्धतीने लिहिते. लक्षात आलं, m ॲज इट इज लिहिलं, 2 चा स्क्वेअर 4 आला, पाईचा स्क्वेअर π², r चा स्क्वेअर r² आला आणि हा जो अपॉन t आहे त्याचा पण स्क्वेअर करायचा आहे. त्याचा मी स्क्वेअर केला पण तो अपॉन आहे म्हणून तो खाली तसा लिहिलेला आहे. इथपर्यंत क्लिअर. आता बघा, आता काय करता येणार आहे, आता आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r². 1/r² करावं लागणार आहे. त्याच्या अगोदर बघा, याच्यामधला एक r जो आहे तो कट होणार आहे. कशा पद्धतीने बघा, m4πr², हा r² म्हणजे r इंटू r आणि इथे r इंटू t². मग हा एक r काय झाला तुमचा इथे कट झाला. मग राहिलं काय, F इज इक्वल टू m4π² r इंटू t² झालं. ठीक आहे, आता काय करावं, मल्टिप्लाय डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला आपण r² ने मल्टिप्लाय करायचं, कारण आपल्याला ते प्रूफ करायचं आहे. ओके, मग आपण काय करणार आहे पुढे बघा, हे तुम्हाला प्रूफ करायचं आहे. डेरिव्हेशन, मल्टिप्लाय अँड डिवाइड विथ r² ने तुमचा जो न्यूमरेटर आहे आणि तुमचा जो डिनॉमिनेटर आहे त्याला काय करणार आहे आपण, मल्टिप्लाय करणार आहोत. आता केल्यानंतर काय होणार आहे बघा, F इज इक्वल टू काय आहे, m4π² r इंटू r² इथे पण आणि खाली t² इंटू r². का, आपल्याला आपलं इक्वेशन प्रूफ करण्यासाठी. मग आता r² याच्या डोक्यावरती 1 असतो म्हणजे काय झाला तुमचा r³ झाला. F इज इक्वल टू m4π² r³ झाला आणि इथे काय झाला, t² आणि r² झाला. इथपर्यंत r² झाला. ओके, इथे r². इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. पहिले काय केलं आपण, एक डायग्राम काढली, सन दाखवला, प्लॅनेट दाखवला आणि रेडियस ऑफ द ऑर्बिट दाखवलेली आहे. सर्क्युलर मोशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन. त्याच्यानंतर S पोझिशन ऑफ द सन, P प्लॅनेट आणि R इज द रेडियस ऑफ द ऑर्बिट दाखवलं. नंतर तुमचा जो फोर्स आहे, फोर्स काय सांगतो, mv² अपॉन r, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर डिस्टन्स, v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता ह्या v ची व्हॅल्यू काय करायची, रिप्लेस करायची आहे. पण इथे सेंट्रिपिटल डिस्टन्स काय आहे, सर्कम्फरन्स एवढं जे गोल गोल फिरणार आहे ते डिस्टन्स घेतलं म्हणजे 2πr घेतलं आणि अपॉन टाइम t घेतलं. मग ही जी व्हॅल्यू आहे ती काय केली आपण इथे फक्त टाकलेली आहे. ही टाकल्यानंतर याचा स्क्वेअर केला, हे आलं. त्याच्यानंतर ती r जे आहे ते r कट केलं. ते डायरेक्टली तुम्ही कट केलं तरी चालणार आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, मल्टिप्लाय आणि डिवाइड दोन्ही साईडला r² ने केलं, कारण का आपल्याला ते प्रूफ करायचं म्हणून r² ने केलं. त्याच्यानंतर माझ्या ह्या सगळ्या व्हॅल्यूज आलेल्या आहे. आता पुढे काय करायचं, बघा मला
तुम्हाला केपलर्स थर्ड लॉ आठवतोय का? केपलर्स थर्ड लॉ आपण काय करू, याला जरा रिअरेंज करूया. F इज इक्वल टू m4π² r क्यूब, हा r² इकडं घेते इंटू t². ओके ओके स्टुडंट, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं आहे. पहिले फोर्सचा फॉर्म्युला लिहिला, त्याच्यानंतर त्याच्यावरती v ची व्हॅल्यू आहे डिस्टन्स अपॉन टाइम सर्कम्फरन्सची व्हॅल्यू 2πr/t टाकली, त्याच्यानंतर त्याचा स्क्वेअर केला, त्याच्यानंतर r कट केला, नंतर मल्टिप्लाय बोथ साइड r डिवाइड आणि मल्टिप्लाय बोथ साइडला r² केल्यानंतर इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता मी हे इथे काय केलं आहे सर, रिअरेंज केलेलं आहे. रिअरेंज का केलं? बिकॉज अकॉर्डिंग टू आता आपल्याला केपलर्स लॉ वापरायचा आहे. केपलर्स लॉचा उपयोग करून इनव्हर्स स्क्वेअर ऑफ लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला काय करायचा, तो इथे प्रूव्ह करायचा. अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ, केपलर्स कोणता लॉ रे? थर्ड लॉ. अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ नुसार काय म्हणतात केपलर्स? ते म्हणतात t² इज इक्वल टू r³. t² इज इक्वल टू r³. दॅट इज, याला काय म्हटलं आपण? t² अपॉन r³ इज इक्वल टू k असं म्हटलं ना केपलर्सने. हा तिसरा लॉ मी तुम्हाला सांगितलं ना, हा इथे उल्लेख करायचा आहे. म्हणजे इथे काय आलं, t² इज इक्वल टू r³. पण इथे काय आलं, आपलं उलट आलेलं आहे. r³ अपॉन t² आहे, t² आलेलं आहे बघा, r³ अपॉन t². मग आपण काय करणार आहे, हे रिप्लेस करणार आहोत. ही जी व्हॅल्यू आहे त्याच्याऐवजी आपण काय करणार आहे, k ची व्हॅल्यू टाकणार आहे. पण आपल्याला k नाही टाकावं लागणार, तिथे 1/k टाकावं लागणार आहे. कारण इथे r³ अपॉन r² दिलेली आहे, r³ अपॉन t² दिलेला आहे. आपला केपलरचा लॉ काय सांगतो, t² अपॉन r³ असेल तर k असणार आहे. मग हे आहे, हे उलट आहे, म्हणून आपण काय करणार, इथे 1/k अशा पद्धतीने लिहिणार आहोत. येते लक्षात सगळ्यांच्या? आता पुटिंग द व्हॅल्यू, याला इक्वेशन नंबर 2 देऊया का रे? हां ठीक आहे. पुटिंग द व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकूया 2. ओके, काय आपलं f इज इक्वल टू m4π² अपॉन r² आणि डायरेक्ट r³ अपॉनच्या ऐवजी काय करणार आपण, 1/k. काय करणार आहे, याच्या ऐवजी आपण डायरेक्ट 1/k ही व्हॅल्यू टाकणार आहे. 1/k ही व्हॅल्यू टाकणार आहे हिअर. आता बघा आपलं प्रूव्ह होतं इथे m कॉन्स्टंट आहे, 4π² हे पण कॉन्स्टंट आहे, त्याच्यानंतर k पण कॉन्स्टंट आहे. मग तुम्ही काय म्हणू शकतात, हिअर 4m² अजून काय काय कॉन्स्टंट आहे, अपॉन k इज अ कॉन्स्टंट. ह्या सगळ्या व्हॅल्यू काय केल्या आपण, कॉन्स्टंट केल्या. मग कॉन्स्टंट केल्यानंतर त्याच्या काहीच व्हॅल्यू राहणार नाही. मग काय झालं प्रूव्ह आपलं, ही कॉन्स्टंट आहे, ही कॉन्स्टंट आहे, ही कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे, हे पण कॉन्स्टंट आहे. राहिलं काय, फक्त r² राहिलेला आहे. मग आपण म्हणू शकतो f इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r². f इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r². झालं आपलं प्रूफ. काय सांगितलं, हाऊ डिड दे हेल्प टू न्यूटन्स टू अराइव्ह ॲट द इनव्हर्स स्क्वेअर ऑफ लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. अशा पद्धतीने हे प्रूफ झालं. हॅन्स इट इज प्रूफ. हे प्रूफ झालेलं आहे. ठीक आहे, न्यूटन्स केपलर्स थर्ड लॉ नुसार आपल्याला हे प्रूफ पण करायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं, तुम्ही पहिले लॉ लिहा, लॉ लिहिल्यानंतर अशी एक डायग्राम काढा, डायग्राम लिहिल्यानंतर पुढे हे सगळं लेट्स अज्युम प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. S इज द सन, P इज द प्लॅनेट, R इज ऑर्बिट ऑफ द रेडियस ऑफ द ऑर्बिट. त्याच्यानंतर फोर्स, हे सगळ्यात माहिती पाहिजे. फोर्स इज इक्वल टू mv² अपॉन t, mv² अपॉन r हे पाहिजे तुम्हाला माहिती. नंतर v ची जी व्हॅल्यू आहे ती आपण डिस्टन्स अपॉन टाइमने, सर्कम्फरन्स अपॉन टाइमने रिप्लेस करणार आहोत. ती व्हॅल्यू टाकल्यानंतर इथे काय करणार, याचा स्क्वेअर करणार, याचा स्क्वेअर असा आला. त्याच्यानंतर r ची किंमत आपण कट केल्यानंतर पुढे काय केलं, आपल्याला हे r² प्रूफ करायचं आहे, म्हणून मल्टिप्लाय आणि डिवाइड बोथ साइडला आपण r² ने केल्यानंतर इथे r³ आला आणि इथे r² आलेला आहे. मग काय केलं मी, हे जरा याला वेगळं केलं, r³ वेगळं आणि t². मग अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ नुसार आपल्याला हे माहिती आहे. मग याच्या ऐवजी आपण काय केलं, k च्या ऐवजी 1/k व्हॅल्यू टाकलेली आहे. मग हे सगळे कॉन्स्टंट दाखवले. हे सगळे कॉन्स्टंट दाखवल्यानंतर आपल्या बरोबर f इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r² हे आलेलं आहे. सो अशा पद्धतीने केपलरचे तीनही लॉ मी छानपैकी इथे प्रूफ केलेले आहे. केपलर्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ डिटेलमध्ये सांगितलं आहे. आता ह्या केपलर्स लॉवरती बोर्डाच्या परीक्षेमध्ये अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. ते प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने आले आणि कोणत्या वर्षी आलेले ते पण तुम्हाला मी इथे
सांगून देते. ठीक आहे स्टुडंट, आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला केपलर्स लॉवरती जेवढे प्रश्न आलेले सगळे मी इथे लिहिलं आहे. पहिलं एक्सप्लेन 3 लॉज, केपलर्स 3 लॉ. सेकंड क्वेश्चन, हाऊ डिड दे हेल्प टू न्यूटन अराइव ॲट द, म्हणजे आपण काय केलं इथे काय केलं आपण बघा, F1/r² हे प्रूफ करायला आपण आलेलं आहे. कशावरती? तुमच्या केपलर्स लॉवरती. ओके, त्याच्यानंतर बघा 2020 मध्ये 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आलेला आहे. हा 2022 मध्ये 3 मार्क्ससाठी आलेला आहे आणि हा सप्टेंबर 2021 मध्ये 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज करणारे प्रश्न विचारला आहे. आता 2020 मध्ये कसा आलाय, ऑब्झर्व द फिगर शोईंग द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट मुव्हिंग अराउंड द सन अँड राईट 3 लॉज. ही फिगर बघायची, ABCDEF आणि मध्ये सन असला की समजायचं की ही फिगर केपलर लॉची आहे आणि केपलर्सचे 3ही लॉ आपल्याला लिहायचे आहे की जे तुम्हाला ऑलरेडी मी लिहून दाखवलेले आहे. कोणती फिगर? ही फिगर ऑब्झर्व करून तुम्हाला 3 लॉ लिहायचं. ठीक आहे, पुढचं, स्टेट द लॉज रिलेटेड टू गिव्हन डायग्राम. ह्या डायग्रामशी रिलेटेड 3ही लॉ लिहा. कुठले? केपलरचे लॉ. ठीक आहे, पुढे तिसरा क्वेश्चन विचारलेला आहे. तिसरा क्वेश्चन आता जरा तुम्हाला वेगळ्या प्रकारे विचारलेला आहे बघा. इन द फॉलोइंग फिगर ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज शोन बाय S. ABCD आणि डिस्टन्स कवर्ड बाय प्लॅनेट इक्वल टाइम, म्हणजे AB आणि CD आणि EF हे इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये त्यांनी इक्वल डिस्टन्स कव्हर केलेला आहे. लाईन AS अँड CS स्वीप्स इक्वल एरियाज. AS आणि CS जे आहे इक्वल एरिया ते स्वीप करत आहे. हेन्स एरिया ते सांगितले ऑलरेडी, ASB इज इक्वल टू CSD इज इक्वल टू ESF दिलेला आहे. तर त्यांनी 3 किंवा 4 प्रश्न याच्यावरती विचारलेले आहे. आता त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ही डायग्राम बघून द्यायचे आहे. ते 3ही प्रश्न सोपे आहे. चला समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला केपलर्स लॉवरती आता कधी काही अडचण येणार नाही. ही डायग्राम आली की समजायची की आपल्याला केपलरचे 3ही लॉ लिहायचे आहे. नंतर न्यूटन्स इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ग्रॅव्हिटी ते पण कसं प्रूफ करायचं ते पण समजावून सांगितलं आहे. म्हणजे आता केपलर्स लॉवरती कधी कुठलाही प्रश्न येऊ द्या, अडचण येणार आहे का तुम्हाला जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. ठीक आहे, चला आता हा प्रश्न समजून घेऊया. स्टुडंट, हा एक क्वेश्चन तुम्हाला इथे विचारलेला आहे सप्टेंबर 2021 मध्ये. हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला इथे विचारलेला आहे. या प्रश्नाचा आन्सर आपल्याला इथे लिहायचे आहे. 3 मार्क्ससाठी 3 क्वेश्चन विचारलेले आहे. विच लॉ डू वी अंडरस्टँड फ्रॉम द अबव डिस्क्रिप्शन. या डिस्क्रिप्शन वरून तुम्हाला कोणती लॉ समजत आहे? येस, वी अंडरस्टँड केपलर्स 3 लॉज. मग तुम्ही असं लिहिणार आहात इथे, फ्रॉम अबव डिस्क्रिप्शन. ही डायग्राम आली, मध्ये सन असला, ABCD असली की समजायचं. इथे कुठले अक्षर असू द्या, मध्ये S असला की सन समजायचं. केपलर्स 3 लॉ दिलेला आहे. चला, पहिल्या प्रश्नाचा आन्सर मिळालेला आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, राईट द लॉ ऑफ रिगार्डिंग टू एरिया. लॉ ऑफ एरिया कुठला आहे? सेकंड लॉ काय सांगतो तुम्हाला? दॅट इज द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन सीट. सीट मीन्स स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे, मग ही तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. त्या पद्धतीने काय करायचं, तुम्ही फटाफट इथे जो सेकंड लॉ आहे तो सेकंड लॉ इथे लिहून टाकायचा आहे. ट्रिक काय सांगितली? दॅट इज द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट्स अँड सन. पुढे काय सांगितली ट्रिक तुम्हाला? SEAT. सीटचा फुल फॉर्म असं डायरेक्ट तुम्ही सीट नका लिहू. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे, ट्रिकने सांगितलं. पुढे राईट द लॉ T² इज इक्वल टू R³ इन युअर वर्ड्स. ह्या शब्दामध्ये लिहायचं आहे. तुम्हाला काय सांगितलं मी? काय सांगितलं आहे? स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन around the square of period of revolution of a planet around the sun is directly proportional to the cube of the mean distance between planet and sun. आलं लक्षात? हे तुम्हाला शब्दामध्ये लिहायचं आहे. तुम्ही आता लिहू शकतात कारण की मी ऑलरेडी तुम्हाला हे 3ही लॉ समजावून सांगितले आहे. कसं लिहिणार तुम्ही? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट्स अँड द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. हे लिहून टाकायचं आहे. सो अशा पद्धतीने केपलर्स लॉवरती कधीही कुठलाही प्रश्न आल्यानंतर आय थिंक तुम्हाला अडचण येणार नाहीये. ओके, क्लिअर सगळ्यांना? आवडलं का? आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन.